हिचे आई वडील बापरे म्हणजे हिला घेऊन जातात, बापरे काय सुरू आहे यांच्याकडे, काय पैशांची काय एवढी कमतरता आहे की पोरीला नाचवतायत वगैरे, असं मी अच्छा. खूप ऐकलंय. आणि तेव्हा फार लहान होते ग, अगदी 10-12 वर्षांची असतानाचं ते दृश्य आहे. आणि तेव्हा एकदा आईने मला ना बसवून समजवलं की बघ दिशा, मी आज नवी मुंबई महानगरपालिकेत काम करते. मी माझं घर सोडून मी इतक्या चांगल्या कॉर्पोरेशन मध्ये काम करून सुद्धा लोकांची बोलणी मला ऐकू येतात, पण मी त्याकडे लक्ष देऊ का? कारण की मला माहिती मी काही चुकीचं करत नाहीये. तुझे हम्म. बाबा माझ्या सपोर्टला आहेत आणि आपण एक फॅमिली आहोत. बाहेरचे फॅमिली आहेत का? ते बघायला येतायत की तुझी लाईफस्टाईल काय, तू कधी उठते, तू किती रियाज करतेस, किंवा तुझे जे कथ्थकचे क्लासेसचे पैसे ते भरायला येतायत का? आपण कसं स्ट्रगल करतो हे आपल्यालाच माहिती आहे. अगदी. आणि आपल्याला इन फ्युचर काय करायचंय हे आपल्यालाच माहिती. म्हणून हे असे खूप बोलणारे येतील. त्यांनी मला सोडलेलं नाहीये. कारण की माझी आई जॉब करत होती. तर हम्म. ती सकाळी 8 वाजल्यापासून जे घर सोडायची, तर बरं. तेव्हा त्याच्यानंतर ती डायरेक्ट संध्याकाळी 8 वाजता, 9 वाजता, पाऊस खूप असल्या कारणाने तिला कधी-कधी 10ही वाजायचे. तर अच्छा. त्याच्यातही एक ऐकू यायचं तिला, की बापरे! या बाईचं तर घरात लक्षच नाहीये. हम्म. तर तेव्हा तिने खूप चांगलं समजवलं, की तू काहीही कर. तू व्यवस्थित उत्तम घर जरी सांभाळलंस ना, तरीही तुला काही ना काही ऐकू येणारच आहे.